रात्रीचे 2 दिल्लीचा रस्ता, रस्त्यावरती लाखो सैनिक, त्यांच्या हातामध्ये निळे झेंडे, जय भीमचा नारा, स्वतःच्या काही मागण्या, त्यांच्या हिताचा बदलण्यात आलेला कायदा. तर नेमकं काय घडलंय ज्यामुळे भीमसैनिक दिल्लीमध्ये रात्रीच्या 2 वाजता रस्त्यावरती उतरले जय भीमचा नारा देत? तर आपण ती संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती बौद्ध हिताच्या व बौद्धांच्या बातम्या दिल्या जातात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुमच्या देखील कामाचा आहे. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की आपल्या सर्वांना माहीत आहे, गेल्या अनेक दिवसापासून एका गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर व संपूर्ण देशभर वातावरण मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे. ते म्हणजे UGC कायदा. तुम्हा सर्वांना माहीत असेल, UGC हा जो कायदा आहे बौद्ध समाज, मागासवर्गीय, SC ST या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जिथे त्यांच्यासोबत जातीवाद केला जात होता किंवा रोहित वेमुलासारखे प्रकरणं घडविली जात होती, ते संपूर्ण प्रकरणामधून त्यांना वाचवण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा होता. परंतु या कायद्याबद्दल देखील आता स्थगिती आणण्यात आली आणि त्यासोबत ॲट्रॉसिटीबद्दल देखील मोठे पावलं उचलण्यात आलेत. तर सरकारने नेमकं काय केलंय आणि त्याचसोबत या ठिकाणच्या प्रस्थापित मीडियाने नेमकं काय घडवून आणलंय आपण सविस्तरमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, UGC हा जो कायदा आहे, हा कायदा सरकारकडनं आणण्यात आलेला होता. केंद्र सरकारकडनं हा कायदा पारित करण्यात आला होता. ह्या कायद्याचं म्हणणं असं होतं की जर समजा एखादा मागासवर्गीय समाजाचा व्यक्ती, विद्यार्थिनी शिक्षण घेत असेल आणि शिक्षण घेत असताना त्याच्यासोबत जर जातीय भेदभाव कॉलेजमध्ये करण्यात आला तर ते प्रकरण लवकरात लवकर निपटण्यात यावं आणि त्यासाठी जर समजा कोणी जातीवाद केला तर त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये कमिटी असेल आणि त्या कमिटीमध्ये SC ST कॅटेगरीचे लोक असतील आणि असा जर कोणी एखाद्या विद्यार्थ्यावरती अन्याय, अत्याचार झाला तर त्याच्या सोबत त्या ठिकाणी उभा राहून 24 तासाच्या आत ते प्रकरण निपटवलं गेलं पाहिजे. सरळ तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या काही वर्षापूर्वी रोहित वेमुला यांच्यासोबत जे घडलं होतं तसं कुणासोबत घडू नये, कुणाला आत्महत्या करण्याचं काम पडू नये व अन्याय अत्याचाराला बळी कोणाचा जाऊ नये, यासाठी हा कायदा आणण्यात आलेला होता. परंतु या कायद्यामुळे जे आहे त्या ठिकाणी सवर्ण जातीचे लोक, स्वतःला उच्चवर्णीय समजून घेणारे जे लोक आहेत, त्यांचा कुठेतरी बुडाला आग लागली. कारण त्यांना माहीत होतं आता आपल्याला यांच्या विद्यार्थ्यांसोबत जातीवाद करता येणार नाही किंवा यांच्यासोबत दुजा भावाने आपल्याला वागता येणार नाही. जर तसं वागलं तर आपल्यावरती कारवाई होईल. जर समजा एखाद्या युनिव्हर्सिटीने कारवाई वगैरे केली नाही किंवा कायद्याचं पालन केलं नाही आणि जे लोक यांच्या विरोधात काम करतात, SC STच्या जातीवाद करतात, जर त्यांच्या विरोधात तक्रार घेत कारवाई केली नाही तर त्या कॉलेजचा अक्षरशः सरकारकडनं येणारा निधी रोखण्यात येणार होता. आणि एवढ्यावरच नाही तर त्या कॉलेजचं जे सर्टिफिकेशन होतं त्याच्यावरती देखील गद्दा येऊ शकत होता. अशा अनेक गोष्टींचा यामध्ये उलगडा करण्यात आलेला होता. त्यामुळे या ठिकाणी कोणी जातीवाद केला तर त्याचं वाचण्याचा त्या ठिकाणी 0% चान्स असल्यामुळे सवर्ण जातीच्या लोकांना हे समजून गेलं की हा कायदा आपल्यासाठी खूप स्ट्रिक्ट असणार आहे. त्यामध्ये फक्त तेवढंच येत नव्हतं, तर समजा एखादा SC ST मागासवर्गीय कॅटेगरीतला एखादा विद्यार्थी असेल, त्या जातीतून येणारा एखादा विद्यार्थिनी जरी असेल आणि ते एखाद्या हॉस्टेलमध्ये त्यांचं ॲडमिशन झालं आणि त्या हॉस्टेलमध्ये जर त्यांना व्यवस्थित रूम देण्यात नाही आली किंवा त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावरती जातीवाद करण्यात आला तर त्या हॉस्टेलच्या जातीवादी करणाऱ्या लोकांवरती तर कारवाई करण्यात येणारच होती. परंतु जर समजा कारवाई करण्यात दिरंगाई केली हॉस्टेलच्या मॅनेजमेंटने तर त्यांच्यावरती देखील कारवाई करून त्यांचा देखील निधी रोखण्यात येणार होता. म्हणजे असा खूप स्ट्रिक्ट असा कायदा करण्यात आलेला होता जेणेकरून भारतातून जातीवाद संपून जाईल. परंतु मित्रांनो, आपल्याला माहीत आहे या ठिकाणी स्वतःला सवर्ण समजून घेणारे तथाकथित जे लोक आहेत त्यांच्या बुडाला आग लागली आणि त्यांनी आंदोलनं करायला सुरुवात केली. अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, आंदोलनं जी करण्यात आली त्यामध्ये इतकी मोठाली त्यांची आंदोलनं नव्हती. परंतु या ठिकाणी असणारा प्रस्थापित मीडिया जे आहे हा त्यांचा आहे, त्यामुळे छोट्या छोट्या आंदोलनांना देखील यांनी खूप मोठं दाखवून सरकारवरती दबाव आणला आणि सरकारवरती फक्त दबावच नाही आणला तर सरकारला त्या ठिकाणी जे आहे कोर्टा थ्रू या कायद्यावरती स्थगिती देण्यात आली. आणि इथपर्यंतच नाही मित्रांनो, तर करणी सेनेच्या एका व्यक्तीने थेट वक्तव्य केलं की जेवढे काही शिक्षण संस्था आहेत किंवा जेवढे काही आपले या ठिकाणी शाळा, कॉलेजेस, हॉस्टेल आहेत हे ज्यादातर आपल्या सवर्ण जातीच्या लोकांच्या आहेत आणि त्यामुळे जर सरकारने असा कायदा आणला तर आपण पण एक काम करूया, इथून पुढे कोणत्याच SC ST कॅटेगरीच्या माणसाला, व्यक्तीला जे आपल्या शाळा कॉलेजांमध्ये शिक्षण द्यायचं नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी पाऊल सुद्धा ठेवू द्यायचं नाही. एवढ्या खालच्या लेवलला जाऊन त्या व्यक्तीने भाषा केली होती आणि त्यामुळे वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आणि त्यानंतर कोर्टाने जे या कायद्यावरती स्थगिती आणली आणि त्याच पार्श्वभूमीवरती विद्यार्थी, बौद्ध समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात संतापले, SC ST कॅटेगरीचे लोक मोठ्या प्रमाणात संतापले आणि त्यांनी थेट दिल्लीच्या रस्त्यावरती रात्री 2 वाजता आंदोलन करायला सुरुवात केली. जय भीमचे नारे देत, हातामध्ये निळा झेंडा घेत ते रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनं वगैरे करायला सुरुवात केली आणि सरकारवरती दबाव आणायला सुरुवात केली.
तर असं सांगितलं जात आहे की हिंदी भाषिक जे राज्य आहेत त्या ठिकाणी वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. बौद्ध समाज, SC, ST कॅटेगरीतील जे लोक आहेत हे देखील रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. एकीकडे हे प्रकरण घडत असताना मित्रांनो, बरेलीमधून UGC कायद्याच्या समर्थनात, म्हणजे तो जो कायदा आहे तो बंद करावा याच्या समर्थनात एका SDM असणाऱ्या व्यक्तीने, थेट त्याचं नाव आहे अलंकार अग्निहोत्री, यांनी जे आहे मित्रांनो स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर त्याने थेट शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी भेट घेतल्यानंतर त्यांनी फक्त UGC बद्दलच नाही तर त्याने त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल देखील गरळ ओकायला सुरुवात केली. त्याने सरळ सांगितलं की आता मी इथून पुढे मोठे आंदोलन उभे करणार आहे, ज्यामुळे SC/ST ॲक्ट किंवा अॅट्रॉसिटी कायदा हा कमजोर करून तो लवकरात लवकर बंद करण्यात यावा अशी मागणी केली जाणार आहे आणि त्यासाठी मी मोठ्या प्रमाणात उपोषण आंदोलन करणार आहे असं देखील त्याने सांगितलंय. म्हणजे मित्रांनो, यांना फक्त UGCचाच प्रॉब्लेम नाही तर यांना या गोष्टीचा देखील प्रॉब्लेम आहे की अॅट्रॉसिटीमुळे या ठिकाणी असणारे मागासवर्गीय लोक जे आहेत त्यांना संरक्षण भेटते तर त्यांना ते देखील संरक्षण मिळायला नको. त्यासाठी जे आहे मित्रांनो, हा जो अग्निहोत्री आहे हा आंदोलन करायला तयार झालेला आहे. म्हणजे आपण पाहायला गेलं तर यांना UGC जो कायदा आहे ज्यामुळे बौद्ध विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळणार होतं, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोटेक्शन मिळणार होतं किंवा SC/ST कॅटेगरीच्या लोकांना त्या ठिकाणी स्वतःचे हक्क मिळणार होते. त्यांच्या हक्कावरती तर गद्दा आलाच पाहिजे, त्यांचं शिक्षण थांबलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी शाळा कॉलेजांमध्ये यांना जातीवाद करता येईल तिथपर्यंतच नाही तर बाहेर देखील आम्ही जातीवाद केला तरी आमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये यासाठी देखील हा व्यक्ती आंदोलन करायला तयार होता आणि त्याचसाठी त्याने जे आहे त्या ठिकाणी स्वतःच्या SDM पदाचा राजीनामा देत त्याने सांगितलंय की मी जो आहे लवकरात लवकर आंदोलन करणार आहे. मित्रांनो, यावरून एक गोष्ट लक्षात येते की आज आपण 21व्या शतकात जरी जगत असलो तरी आज देखील लोकांच्या मनातील जातीवाद गेलेला नाहीये. त्यांच्या मनामध्ये जातीवाद, भेदभाव या गोष्टी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना त्या कधीच सोडायच्या नाही. त्यामुळे जर ज्या लोकांना जातीवाद वगैरे ह्या गोष्टी सोडायच्या असतात तर ते लोक असं कधीच वक्तव्य करत नाहीत किंवा असं ते लोक वागणार नाहीत. ते उलट हा कायदा कडक करा म्हणजे कोणी जातीवाद करणार नाही असं सांगतील. परंतु जर ही लोक तो कायदा कमजोर करा असं सांगताय म्हणजे यांच्या मनामध्ये काही ना काही काळबेणं आहे यावरनं दिसून येतं. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये याबाबत एवढं मोठं आंदोलन सध्या उसळलेलं नाही. परंतु हिंदी भाषिक जे राज्य आहेत किंवा ज्या ठिकाणी हिंदी बोलली जाते त्या राज्यांमध्ये वातावरण मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे, मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि त्यासोबत असं सांगितलं जात आहे जर समजा हा कायदा बंद करण्यात आला किंवा कायदा जर परत लागू करण्यात नाही आला तर भारत बंदचा नारा देखील दिला जाणार आहे आणि यासाठी चंद्रशेखर आझाद भीम आर्मी पार्टीचे जे काही सर्व आहेत ते देखील आंदोलनात उतरलेले आहेत आणि त्यांनी देखील उपोषण करण्याचा नारा त्या ठिकाणी दिला आणि सरकारला धारेवरती धरण्याचं काम केलं. त्यांनी सांगितलं की इथून पुढे असा कायदा, हा जो कायदा आहे हा जर बंद केला तर याद राखा आम्ही देखील नागवंशीय लोक आहोत, आम्ही देखील अशोक सम्राट यांचे वंशज आहोत आणि आम्ही जे आहे असला अन्याय अत्याचार सहन करणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि लोकसभेमध्ये देखील त्यांनी आवाज उठविण्याचं ठरविलेलं आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.